शहीद हेमंत कमलाकर करकरे, वीरपत्नी कविता हेमंत करकरे। नागपूर शहरातील रेल्वे अधिकारी कमलाकर करकरे आणि प्राध्यापिका कुमुदिनी करकरे यांच्या सुसंस्कृत कुटुंबात 1954 साली हेमंत करकरे या नरवीराचा जन्म झाला। नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि हिंदुस्तान लिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून रुजू झाले। परंतु देशासाठी काहीतरी करायचंय ही महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देईना, म्हणून 1982 साली IPSची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते चंद्रपूर या नक्षलवादी जिल्ह्याचे अधीक्षक झाले। नुकतेच 2008 साली ते दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देखील झाले होते। 26 नोव्हेंबर रोजी कामकाज आटोपून घरी परतत असतानाच CSTत अतिरेक्यांनी गोळीबार केल्याचं वृत्त त्यांच्या कानी पडलं। ते तात्काळ माघारी फिरले। मुख्यालयाजवळच अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांची भेट झाली। क्षणातच निर्णय झाला आणि सदानंद दाते साहेबांच्या मदतीला तिन्ही महारथी धावून गेले। कामा हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत त्यांची कॉलिस येताच झाडीत लपून बसलेल्या अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। या गोळ्यांनी करकरे साहेबांच्या शरीराचा वेध घेतला। ते शहीद झाले, राष्ट्राच्या कामी आले। त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेऊन देशानं शहीद हेमंत करकरे यांना अशोक चक्र देऊन गौरवले। छुपा हल्ला करण्याऐवजी दहशतवाद्यांनी जर समोरासमोर आव्हान दिलं असतं तर या निधड्या छातीच्या वीरानं त्यांची लखतर लोळवली असती। त्यांच्या हौतात्म्याचा सर्वांच्या सोबत परिवाराला आणि सर्व नाशिककरांना अभिमान वाटतोय, म्हणूनच त्यांच्या कर्तव्य दक्षतेला हा मानाचा मुजरा।